तुम्हाला माहीत आहे का, शेवग्याच्या झाडाला चमत्कारी झाड म्हणतात, कारण शेवगा सर्व आजारांवर उपाय आहे. यात कॅल्शियम, लोह आणि भरपूर प्रकारचे जीवनसत्व आहेत. शेवग्याची भाजी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे आणि त्यात जर ही भाजी लोखंडी कढईत केलेली असेल तर अजूनच पौष्टिक. मस्त रसरशीत चमचमीत शेवग्याची भाजीसाठी काय करायचं? कांदा गॅसवर भाजून घ्यायचा आहे. एका मिक्सरच्या भांड्यात कांदा, आलं, लसूण, खोबरे, कढीपत्ता, कोथिंबीर बारीक वाटून मसाला तयार करून घ्यायचा आहे. लोखंडी कढईत तेल टाकून फोडणी करून मसाला छान भाजून घ्यायचा आहे. मसाला परतून झाला की त्यामध्ये हळद, 2 चमचे काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला घालून पाणी घालून उकळी आणायची आहे. उकळी आली की शेंगदाण्याचा कूट, शेवग्याच्या शेंगा आणि मीठ घालून परत उकळी आणून द्यायची आहे. मस्त अशी चमचमीत रसरशीत शेवग्याची भाजी तयार आहे.